हॅलो फ्रेंड्स, इझी कुकिंग विथ मनीषामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही हेडिंगला वाचलंच असणार आहे की आपण आज काय बनवणार आहोत. आज आपण अशी भाजी बनवणार आहोत की तुम्ही चिकन मटन सगळं विसरून जाल आणि हीच भाजी नेहमी खात राहाल. तर ही भाजी आहे तरी काय? चला आपण बघूया. आपला कुठलाही किमती वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असणार आहे वांगे. हो, आज आपण मस्तपैकी काटेरी वांगे घेऊन आलेलो आहोत आणि त्याच काटेरी वांग्याची आपल्याला मस्तपैकी झणझणीत अशी वांग्याची भाजी बनवायची आहे. सर्वात प्रथम आपल्याला भाजी बनवण्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण बघून घेऊया. हे बघू शकता, मसाला बनवण्यासाठी इथे मी 2 कांदे घेतले आहे, 1 लसणाची कांडी आहे, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा तुकडा आल्याचा आहे, 4 ते 5 वांगे आहे, 2 चमचा जे खाण्याचा चम्मच आहे तो 2 चमचा चण्याची डाळ आहे, ती अर्धा 1 तास मी भिजत ठेवलेली आहे. हे बघू शकता, हा खाण्याचा चम्मच आहे, याच चमच्याने मी माप घेतलेला आहे. अर्धा वाटी मी इथे बघू शकता किसून घेतलेला खोबरा घेतला आहे, सुका खोबरा आहे जो मी किसून घेतलेला आहे. खाण्याच्या चमच्याने मी 2 चमचे शेंगदाणे पण घेतलेले आहे. खड्या मसाल्यामध्ये मी फक्त इथे जो घरामध्ये अवेलेबल आहे तोच मसाला वापरलेला आहे. तुम्ही पण तुमच्या घरामध्ये असेल तो मसाला वापरू शकता. जे नसेल त्याला स्किप सुद्धा करू शकता, काही हरकत नाही. इथे बघू शकता तुम्ही मी खडा मसाला कोणता घेतला आहे. हे बघा, इथे मी 3 लवंगे घेतले आहे, 3 काळी मिरे घेतली आहे, अर्धा तुकडा जावित्रीचा आहे आणि थोडासा तेजपत्ता आहे आणि खाण्याचा 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे. तुमच्याकडे पांढरे तीळ नसेल काही हरकत नाही, जे गावरान असतील ते सुद्धा चालतील, त्यांनी खूप भाजी चविष्ट होते. मी इथे मसाला बनवण्यासाठी पहिले 2 कांदे जे घेतले आहे ते मी उभे चिरून घेणार आहे. पातळ चिरून घ्यायचे आपल्याला कांदे. हे बघू शकता इथे अशा प्रकारे. इथे मी अर्धा तुकडा आल्याचा घेतलेला आहे, मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं. हे बघू शकता. हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहे जेणेकरून अंगावर उडू नये म्हणून. मी मसाला भाजण्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झालं की आपल्याला थोडं हलकंसं तेल टाकायचं आहे आणि जो चिरलेला कांदा आहे तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. लवकर कांदा परतला जावा यासाठी मी याच्यात थोडंसं किंचित मीठ टाकलेलं आहे. हे बघू शकता, आपला कांदा लवकर भाजत आलेला आहे. असा भाजून घ्यायचा आहे. इथे झालेला आहे आपला कांदा भाजून. साईडला एका साईडला प्लेटीतही काढू शकता, मी इथे तव्यातच ठेवला आहे एका साईडला. तव्यामध्ये लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची तेलामध्ये पहिले भाजून घेणार आहे. त्याच्यातला कच्चापणा गेला पाहिजे त्यासाठी. हे बघू शकता अशा प्रकारे ते सुद्धा साईडला काढून घेतलं आहे मी इथे. आता मी इथे शेंगदाणे भाजून घेणार आहे. याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून शेंगदाणे सुद्धा माझे भाजून झालेले आहे. हे बघू शकता. आता मी ते सुद्धा एका साईडला काढून घेणार आहे. तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही हे भाजलेले साहित्य एका प्लेटीमध्ये पण काढून साईडला ठेवू शकता. आता आपण तीळ आणि जो खडा मसाला आहे तो सुद्धा इथे मी भाजून घेणार आहे. हे बघू शकता. आणि आता राहिलेलं जे खोबरं आहे ते सुद्धा मी सगळ्यात शेवटी भाजून घेणार आहे, कारण ते लवकर भाजलं जातं. हे बघू शकता इथे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे आपले सर्व साहित्य भाजून झालेले आहे. आता हा सर्व जेवढा मसाला भाजून घेतला आहे आपण तेवढा सर्व एकत्र करून पुन्हा थोडंसं मिक्स करत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि तो सर्व मिक्स करायचा आहे आपल्याला. आता इथे आपला संपूर्ण मसाला पूर्णपणे भाजून झालेला आहे. मी इथे प्लेटीमध्ये हा संपूर्ण मसाला काढून घेत आहे. हे बघू शकता अशा प्रकारे. आता मी इथे मसाला थंड होण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यावर हिरवी कोथिंबीर पण टाकून घेणार आहे मी आता, आणि चवीनुसार मीठ. आता मी इथे मसाला मिक्सरला वाटून घेणार आहे. आता इथे मी वांगे घेतलेले आहे. वांगे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आपल्याला. आणि आपला मसाला पण बारीक झालेला आहे. हे बघू शकता इथे तुम्ही
अशा प्रकारे मी मसाला मिक्सरला फिरून घेतलेला आहे. हे आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण कट करायला सुरुवात करूया. वांगे कट करत असताना पहिले चेक करून घ्यायचे आपल्याला की वांग्यामध्ये आळी वगैरे आहे का काय. हे बघू शकता मी अशा प्रकारे चेक करून घेत आहे. आणि आपल्याला एका वांग्याच्या 4 फोडी करून घ्यायच्या आहे आणि आपल्याला ते पाण्यामध्येच ठेवायचं आहे जेणेकरून वांगी काळे पडू नये म्हणून. आता आपले सर्व वांगे कट करून झालेले आहे. हे बघू शकता तुम्ही इथे. आणि सर्व कट केलेले वांगे एका प्लेटीमध्ये मी काढून घेतले आहे आणि साईडला मीठ पण घेतले आहे. आपल्याला संपूर्ण कट केलेल्या वांग्यामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे जेणेकरून खाताना वांगे असे फिक्कट लागू नये म्हणून, एकदम चविष्ट लागावं त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे. मी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मीठ भरून घेतलेलं आहे. इथे आता संपूर्ण वांग्यांमध्ये मीठ भरून झालेलं आहे. जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला वांग्यांमध्ये चांगल्यापैकी भरून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असणार आहे. मी इथे वांग्यांमध्ये वाटण चमच्याने भरत आहे. तुम्ही हाताने सुद्धा चांगल्यापैकी भरू शकता. इथे आता संपूर्ण वाटण भरून झालेलं आहे आपलं. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई चांगली गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. इथे चांगल्यापैकी आपलं तेल गरम झालेलं आहे. मी याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे ठेचून. मी याच्यामध्ये सुका मसाला टाकून घेणार आहे. कलरसाठी हळद टाकली आहे आणि बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. पूर्ण मसाल्याचा कच्चापणा गेला पाहिजे त्यासाठी मी तेलामध्ये थोडंसं परतून घेणार आहे. हे बघू शकता इथे परतून झालेलं आहे. जे वाटण तयार केलेलं आहे ते सुद्धा मी या तेलामध्ये सोडलेलं आहे आणि आपल्याला संपूर्ण वाटण एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघू शकता. आपल्याला वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे आपला मसाला चांगल्यापैकी परतून झालेला आहे. हे बघू शकता मसाल्यातून कसं तेल सेपरेट झालेलं आहे. आता जे गरम पाणी आपण साईडला घेतलं आहे, गरम पाणी केलेलं, ते याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी. पुन्हा थोडंसं पाणी टाकल्यानंतर मी मसाला परतून घेत आहे. हे बघू शकता इथे. आणि जे वांगे मी कट करून ठेवलेले आहे, मसाला भरून ठेवलेले, ते सुद्धा याच्यामध्ये आता मी मिक्स करून घेणार आहे. जे उरलेलं वाटणाचं पाणी आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे बघू शकता. या स्टेजला तुम्ही तुमच्याकडे बटाटे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता. बटाट्याने ते अजून छान लागते ही भाजी. हे बघू शकता. जे आपण चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे ती सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. माझ्याकडे बटाटा संपलेला आहे म्हणून मी टाकलेला नाही आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका. खूप छान होते भाजी याच्याने. 5 ते 7 मिनटापर्यंत आपण थोडंसं मसाल्यामध्ये भाजी शिजू देऊया. आता इथे 7 ते 8 मिनटं झालेली आहे. हे बघू शकता. आपली मसाल्यामध्ये चांगली भाजी शिजत आलेली आहे. तेल देखील सेपरेट झालेलं आहे. तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये पातळ भाजी हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता. हे बघू शकता. मी इथे पाणी टाकलेले आहे. आणखीन मला थोडी पातळ भाजी करायची, मी पाणी टाकणार आहे याच्यामध्ये. भाजीमध्ये पाणी टाकत असताना आपल्याला गरम केलेलं पाणीच टाकायचं आहे, नाहीतर सगळी भाजीची चव बिघडून जाणार. खरं तर ही भाजी मला कुकरमध्येच बनवायची होती, पण व्हिडिओ काढत असताना ती तुम्हाला दिसली नसती व्हिडिओमध्ये फोडणी वगैरे देताना, म्हणून मी कढईमध्ये त्याला पहिली बनवली आणि मग नंतर 2 शिट्ट्या देऊन कुकरला लावून घेतली मी. आता इथे आपल्या वांग्याचं कालवण तयार आहे. मी बाजूला भाकरी पण करून घेतलेल्या आहेत. ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत. तुम्हाला पाहुणे आले आणि जेव्हा केव्हा तुम्हाला भाजीला काय बनवू हे सुचत नसेल आणि वांगे घरात असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता. मी सुद्धा ही रेसिपी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बनवली तर तुम्ही सुद्धा ही चिकन मटन विसरून जाल आणि हीच भाजी नेहमी खात राहाल. अशी आहे वांग्याची चमचमीत भाजी, रस्सा भाजी. आता इथं आपली भाजी खाण्यासाठी अगदी तयार आहे. हे बघू शकता इथे कशी दिसत आहे चमचमीत भाजी. की नाही याच्या पुढे चिकन मटन फिक्की बघू शकता तुम्ही इथे. चला मी आता तुम्हाला टेस्ट करून सांगते भाजी कशी झालेली आहे. ज्वारीची भाकर घेतलेली आहे. ही चुरून पण आपण खाऊ शकतो.
हे बघू शकता मी चुरते इथे अशा प्रकारे. तर फ्रेंड, जे कोणी या चॅनलवर नवीन असाल, आजपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.